काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर या पाचव्यांदा निवडणूक रिंगणात उभ्या आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून यशोमती ठाकूर यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन यशोमती ठाकूर यांनी केलं. राज्यात मोठ्या प्रमाणावर अराजकता पसरली आहे. युवकांना रोजगार नाही, शेतकऱ्यांना न्याय नाही, तर या लोकांनी दोन मोठे पक्ष फोडले तर पुढच्या काळात महाविकास आघाडी सत्तेत येणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महिलाच नव्हे तर युवकावर देखील अन्याय करणाऱ्या भाजप-प्रणीत सरकारला पराभूत करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणा. यशोमती ठाकूरसारख्या बुलंद व कणखर नेतृत्वाची समाजाला व पर्यायाने महाराष्ट्राला गरज असून या आपल्या बहिणीला हरवण्यासाठी विरोधक षडयंत्र रचतील, परंतु आपण कोणत्याही भ्रमात न राहता यशोमती ठाकूर यांचा बुलंद आवाज विधानसभेत पोहोचवावा, असे आवाहन प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आमदार विनेश फोगाट यांनी केले. प्रारंभी नामांकन रॅली काढून यशोमती ठाकूर यांनी अफाट सभा घेतली. मोठ्या शक्ती प्रदर्शनात त्यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी पुढे बोलताना विनेश फोगाट म्हणाल्या की यशोमती ठाकूर या बहादूर बेटी व बहीण आहे. यशोमतीचा आवाज म्हणजे तुमचा आवाज. यशोमती ठाकूरसारख्या महिला निर्माण झाल्यास महिलांवर अत्याचार होणार नाही, असा विश्वास आमदार फोगाट यांनी व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांनी केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारचा समाचार घेत यशोमती ठाकूरसारख्या जनतेच्या पाठीराख्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन नागरिकांना केले. यावेळी माजी मंत्री सुखदेव पानसे यांनी यशोमतीसारख्या विकासाभिमुख नेतृत्वाची आज गरज असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. जनसमर्थन न्यूज तिवसा. आने का सौभाग्य मिला है, उन्होंने आशीर्वाद दिया है, उन्होंने बुलाया है और वो खुद खिलाड़ी रहे हैं। और जब खिलाड़ी जब एक ऐसे मैदान में आते हैं और जब एक महिला के साथ में जब हम खड़े होते हैं तो हमारी भी ताकत बढ़ जाती है। तो हम ताई को बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं। महाराष्ट्र के हर एक व्यक्ति से हम अपील करना चाहते हैं कि ऐसी महिलाएं जब आपके सामने खड़ी हो तो उनका साथ देने का आपका कर्तव्य, आपका फ़र्ज़ है। वो आपकी भावनाओं की, वो आपके परिश्रम की हमेशा कदर करेंगी, इज्जत करेंगी और उसको आपकी ताकत बनने का वो विधानसभा में काम करेगी, जैसे वो पहले करती आई हैं। और मेरी जैसी जो नई लड़की जो राजनीति में आई है, ताई के पास काफ़ी अनुभव बड़ी हैं, तो हमें भी काफ़ी कुछ सीखने को मिलेगा। और ताई को शुभकामनाएं और हम उनके साथ में डट के खेल का मैदान और राजनीति का मैदान कैसे देखते हो? देखिए, दोनों फील्ड अलग हैं, लेकिन भावना दोनों की एक है कि देश के लिए कर गुजरने का जो है, राजनीति में भी आप कर सकते हो। खिलाड़ी के तौर पर जितना हमने किया है उससे बढ़ चढ़ कर हम चाहते हैं कि लोगों ने जितना हमारे को इतना प्यार, इतना आशीर्वाद दिया है, अभी लोगों के लिए कुछ करने का टाइम आ गया है और बिल्कुल इस मैदान में है। और जितना हो सकता है हम उससे भी ज़्यादा बढ़ के हम कोशिश करेंगे कि इस फील्ड में भी हम लोगों का जितना साथ दे सकते हैं, जितना उनके हकों के लिए लड़ सकते हैं, वो हम लड़ने के काम करेंगे। हरियाणा में जैसे होगा, जिस तरह से हरियाणा के रिजल्ट आए हैं, क्या लगता है? देखिए, हर स्टेट का अपना एक वजूद होता है, अपनी एक लड़ाई है। और महाराष्ट्र मैं मानती हूँ, मैं ओवर कॉन्फिडेंस में नहीं जाना चाहती हूँ, लेकिन मैं विश्वास के साथ में कह सकती हूँ कि जो महाविकास आघाड़ी और जो बाकी जितनी भी क्षेत्रीय पार्टियाँ हैं, वो मिलके इस चुनाव को एक तरफा निकाल के लेके चलेंगे। हरियाणा में क्या गलती हुई? रैलियाँ होगी यहाँ पर, आपकी रैलियाँ होगी महाराष्ट्र? देखिए, बिल्कुल हम पार्टी के, अभी मैं कांग्रेस पार्टी से जुड़ गई हूँ और जहाँ पे भी शीर्ष नेतृत्व से हमारा जो ड्यूटी लगेगा, जो भी हमें आदेश मिलेगा और हम करेंगे। और बिना आदेश के भी हम अपने लोगों के साथ में खड़े हैं। कोई नहीं भी बोलेगा तब भी हम साथ में खड़े हैं, तब भी हम लड़ाई मिलकर लड़ेंगे, क्योंकि एक साझी लड़ाई है और मिलकर ही लड़नी पड़ेगी लड़ाई। फोगाट का नया चेहरा कांग्रेस की मिला है, क्या मुद्दे रहेंगे अभी भाजपा के विरोध में? देखिए, मैं एक महिला हूँ और खिलाड़ी रही हूँ, बहुत कुछ उस फील्ड से सीखा है। नई फील्ड में आए हैं, उस फील्ड का भी जो अनुभव है वो हम इसके ऊपर लेके आएंगे और बस लोगों के लिए कुछ अभी करना है। इतने साल तक जिन्होंने हमारे लिए प्रार्थनाएं की है, अब उनके लिए प्रार्थना करने का हमारे पास टाइम है। यहाँ के महायुति सरकार ने एक महिलाओं के लिए लाड़की बहन योजना निकाली है, 1500 एक महीने के लिए देते। कैसे देखते हैं योजना को? किसने निकाली थी? महायुति सरकार ने। जैसे मध्य प्रदेश में लाडली बहन थी, वही देखिए, ये तो एक कॉपी करने से बात नहीं बनेगी। जो इन्होंने विश्वासघात महाराष्ट्र की जनता के साथ में जो 5 साल में किया है, उसका बदला लेने का जो टाइम है वो भी आ गया है। और जनता जागरूक है, उनको पता है किसने कितना काम किन के लिए किया है। तो बस प्रार्थना है सबसे कि जब आप वोट देने जाओ तो अपने बच्चों के भविष्य के लिए, आपके साथ भी जो हुआ है, जो आपका पहले नहीं हुआ तो आपका बाद में क्या होगा, तो हर एक उस मुद्दे को आप देख के जाना। और मैं
तो स्पेशली मतलब यशोमती ताई के लिए बोलना चाहती हूँ कि ऐसी महिलाएं जब सड़क के ऊपर जब संघर्ष करने के लिए निकल पड़ती है तो अच्छे अच्छे के पसीने भी छूट जाते हैं. बहुत बहुत धन्यवाद. हा माझा तिवसा मतदारसंघ, हा माझा खऱ्या अर्थानं परिवार आहे. परिवार म्हणायसाठी मला माझा मतदारसंघ आहे आणि तो परिवार माझ्या उन्हाळा पावसाळ्यामध्ये माझ्यासोबत राहिलेला आहे. त्यांची सेवा करणं हा माझा परमधर्म आहे आणि मी ती सेवा करत राहणार. काय मुद्दे राहतील या निवडणुकीत खास करून? मुद्देच मुद्दे आहे. हे खोक्यांचं सरकार घालवावं लागेल ना. 40 बोके खोके घेऊन पळाले. 40 नाही हो, 80 झाले आता तिथं. 2 मोठे पक्ष तोडले. महाराष्ट्रद्रोह ह्या लोकांनी केला. छत्रपतीचा अपमान ह्या लोकांनी केला. आई सावित्रींचा अपमान वेळोवेळी ह्या लोकांनी केला. हे कसं सहन करायचं? माझा बळीराजा इथं किती हाल त्याचे होत आहेत. काल परवा गारपीट झाली. मी कलेक्टरांशी बोलली की पंचनामे करा, पण नाही, अजून दिसत नाही आहे मला पंचनामे. कुठे आले शेतीचे पैसे? इथं महिला भगिनींना थोडीशी काहीतरी आमिष देऊन काहीतरी गोंधळ करायचा प्रयत्न करतायत, पण त्याही शेतकऱ्याच्या पोरी आहेत. त्यांना शेतीला भाव पाहिजे, जो नाही मिळत आहे. काल परवा 3200 भाव होता सोयाबीनला. काय मरायचं का शेतकऱ्यांनी फक्त? अमरावतीमध्ये भाजप अजूनही पूर्णतः पत्ते उघडत नाही. उमेदवार त्यांना मिळत नाहीत. ती सावधगिरीने करतात. काय वाटतं? त्यांचं त्यांना माहिती बाबा. काय वाटतं माझ्या नेमकं? पक्षाचं मला माहिती. काय वाटतं नेमकं? महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार अमरावती जिल्ह्यात निवडून येतील असं माझा ठाम विश्वास लाडकी आहे. बहीण योजना फेल ठरेल की महाविकासच्या बाजून जाईल, काय वाटते आपल्याला? फेल आणि पासचा विषयच नाही आहे. त्या शेतकऱ्यांच्या पोरी आहेत. शेतकऱ्यांचं जर भलं या सरकारने केलं असतं तर त्यांनी तिकडे कल दिला असता. फोगाट यांनी अतिशय भावनिक भाषण दिलेलं आहे, सर्वांना आवाहन केलेलं आहे. काय वाटतं? बरोबर, त्या छानच बोलल्या. आज त्या आल्या, खरोखर त्यांचे आभार मी मानते. खूप बिझी होता त्यांचा शेड्यूल, पण ते म्हटले की दीदी मैं आऊंगी. एक लहान बहीण आहे, केवढी ताकद त्यांनी ठेवली. मी त्यांना विचारलं की मैंने कहा तुमने बाल भी काट डाले. तर त्यांच्या डोळ्यामध्ये असं पाणावून गेले होते डोळे. किती अनर्थ आपले जे लोक सत्तेमध्ये आहेत त्यांनी केलेला आपल्याला दिसतोय. आता सगळ्यांना माहिती आहे काय झालं त्यांच्यासोबत, आणि असं फक्त त्यांच्यासोबत नाही, असं अनेक लाखो करोडो लोकांसोबत झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रातले सगळे मोठे मोठे उद्योग गुजरातमध्ये जात आहेत. तिकडे मुंबईचे टोल नाके माफ होत आहेत. नांदगाव पेठचे टोल नाके का नाही माफ होत? म्हणजे ग्रामीण भागात काही गेलं तरी चालतं. इथं धमकी द्यावी लागते पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी. या सगळ्या गोष्टींना त्रासवून तर सगळेच जण गेलेले आहेत. जनता आमच्यासोबत आहे. पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी नक्की सत्तेमध्ये येईल असा विश्वास आहे. मागील निवडणुकीमध्ये दीपक सरदार आपल्या विरोधात उभे होते, मात्र आता आपल्या सोबत आहे. काय समजा आपल्याला पाठिंबा? भाऊ आहे ना माझ्यासोबत माझे भावंड राहतीलच. मुख्यमंत्री त्यांनाही कळलेलं आहे की संविधान महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगानं ही सगळी माझी भावंड माझ्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांकडून 10,000 रुपये पर वोट अशा पद्धतीनं वाटल्या जाईल अशी माहिती आहे. नेमकं काय? हो, मग इलेक्शन कमिशनने सतर्कता घ्यावी. आणि एवढे पैसे येत आहेत तर शेतकऱ्यांना का नाही देत आहे? मग एवढे पैसे यांच्यापाशी आहे, आले आहे म्हणजे गुंडाराज आहे याचा अर्थ आहे ना. तुम्हीच मला प्रश्न विचारतात, त्याचा अर्थ गुंडाराज आहे. महाविकास आघाडी सरकार आलं तर यशोमतीताई मुख्यमंत्री की उपमुख्यमंत्री बनायचं? नाही, मी माझ्या पक्षाची एक सिपाही आहे. पक्षश्रेष्ठीने जो काही निर्णय घेईल तो विषय आहे. मुख्यमंत्री कोण असावा असं वाटतं तुम्हाला? अजून महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीचाच होईल मुख्यमंत्री.